नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया याची जी 233 जागांसाठीची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्या ॲडबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जो आहे तो शक्यतो शेवटपर्यंत बघा. हे डिसिजन घेण्याच्या आधी की तुम्हाला ह्या पोस्ट तुमच्या कामाच्या आहेत नाही आहेत, तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा नाही आहे. कारण की ॲडव्हर्टिजमेंट किंवा टिपिकली एखादी बँक एक्झाम असेल, रेल्वेची एक्झाम असेल, SSCची एक्झाम असेल, यापेक्षा थोडीशी वेगळ्या. एक्झामचा पॅटर्न सेमच पण पोस्ट वेगळ्या, त्याच्यासाठी असलेल्या पावर्स वेगळ्या. ह्या पद्धतीनं ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की युनिक ज्या पद्धतीने तुम्ही नेहमी सापडत असता की RBIची ॲड येते का नाही, नाबार्डची ॲड येते का नाही, ECGCची ॲडव्हर्टिजमेंट येते का नाही, काही वेळेस न्यू इंडियाच्या AOची ॲडव्हर्टिजमेंट किंवा LIC AOची ॲडव्हर्टिजमेंट, तशाच पद्धतीची एक युनिक जी आहे अशा पद्धतीची ॲडव्हर्टिजमेंट आहे. त्याबद्दल मला असं वाटतं पहिल्यांदा तुम्ही माहिती घेतली पाहिजे. आपण बिलकुल त्याच पद्धतीने जाणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ॲडव्हर्टिजमेंटबद्दल PDFच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे जे काही FAQs असतील, तुमचे स्वतःचे प्रश्न असतील, जे मला असं वाटतं की ते असू शकतात, त्या सगळ्या गोष्टी ज्यात आपण दुसऱ्या PDFच्या माध्यमातून किंवा आपल्या क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कंप्लीट करूयात. 2 टप्प्यामध्ये आपल्याला आपला आजचा जो व्हिडिओ तो कंप्लीट करायचा आहे 1 बाय 1. बाकी पाहत असताना जर तुम्हाला स्पीड कमी वाटत असेल तर तुम्ही 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं आपला जो व्हिडिओ तो बघू शकतात. चला तर आपण चालू करत आपला आजचा पार्ट स्टार्ट करत असताना जेणेकरून त्यातल्या जेवढ्या काही फूड सेफ्टीच्या नॉन टेक्निकल पोस्ट आहेत तर त्या नॉन टेक्निकलचा सिलेबस पूर्ण ॲप्टिट्यूड बेस्ड आहे, जो आपल्या ॲप्टिट्यूडच्या बॅचेसमध्ये शिकवला जातो. मग त्यामध्ये आपली बँकिंगची निंजाची बॅच असो किंवा SOची AFOची बॅच असो, या पद्धतीनं दोन्हीसुद्धा पार्ट आपला त्यामध्ये कव्हर होतो. ज्या विद्यार्थ्यांना जनरल बँकिंग इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे ह्या ओव्हरऑल एक्झामसाठी त्यातल्या त्यात बँकिंग इन्शुरन्स जास्त टार्गेट असेल त्यांच्यासाठी मला असं वाटतं की बँकिंग निंजाची आपली बॅच 11 ऑक्टोबरला स्टार्ट होते आणि IBPS AFOची बॅच आपली 27 सप्टेंबरला स्टार्ट झालेली आहे. पुढे नांदेड आणि पुण्याला आपल्या ज्या ऑफलाईन बॅचेस आहेत त्या नांदेडला 4 ऑक्टोबर आणि पुण्याला 6 ऑक्टोबर अशा पद्धतीने स्टार्ट झालेल्या आहेत. ज्यांना व्हिडिओ ऑन डिमांडमध्ये इंटरेस्ट आहे की मी जॉब करतो आहे किंवा मला माझ्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे, सगळ्या मुलांच्या सोबत जायचं नाही आहे, माझा अर्धा अभ्यास झालेला आहे, पुढे मला माझ्या हिशोबाने करायचं, त्यांच्यासाठी या दोन्ही व्हिडिओ ऑन डिमांड बॅचेस ज्या आहेत त्या क्वांटच्या जी माझी कंप्लीट बॅच आहे, जवळपास 200-250 तासापर्यंत त्याच्यामध्ये कॉन्टेंट जे ते आतापर्यंत तयार झालेलं आहे आणि ते कंटिन्युअस बेसिसवर वाढतं आहे. आणि सोबत ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहे. तर दोन्हीसुद्धा पार्ट याच्यामध्ये आहेत. सोबत IDBIची सध्या असिस्टंट मॅनेजरचे इंटरव्ह्यू जे ते चालू आहेत. अक्रॉस इंडिया ह्या इंटरव्ह्यू बॅचच्या मुलं आहेत. खाली साऊथपासून चेन्नई, बँगलोरपासून ते वरती नॉर्थ, दिल्ली, गुडगावपर्यंत ह्या बॅचसाठी मुलं जे ते सध्या तयारी करत आहेत. जर तुम्ही IDBIची किंवा तत्सम एक्झामची तयारी करतायत तर तुमच्यासाठी निश्चितच हा सुद्धा पार्ट कामाचा आहे. चला तर आपण आपल्या आजच्या ॲडव्हर्टिजमेंटवर येऊयात. ॲडव्हर्टिजमेंटवर आपल्याला जो यातला महत्त्वाचा पार्ट आहे तो महत्त्वाचा पार्ट आपण पहिल्यांदा बघूयात. बघा, पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंटवर मिळतो फूड सेफ्टी स्टँडर्ड ही जी ऑर्गनायझेशन आहे ही मुळातच नवीन आहे. 2006ला एक ॲक्ट आणून त्या माध्यमातून तिची स्थापना केली, पण हळूहळू त्याची स्थापना होण्यासाठी पुढे 2006ची स्थापना झाल्यानंतर 2014, 15, 16 बऱ्यापैकी पुढे आल्याच्या नंतर त्याचे कार्य किंवा त्याच्यामध्ये कोण कोण असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या क्लिअर झालेल्या नंतर आता हळूहळू त्याची फंक्शनिंग कुठेतरी दिसते. तुम्ही पाठीमागे ऐकलं असेल की मॅगीचं एक प्रकरण झालं होतं की मॅगीवर बंदी आणली होती. त्याच्यानंतर फूड सेफ्टी जे ते थोडंसं प्रकाशझोतामध्ये आलं. त्यानंतर अमूलवर त्यांनी राईड केली होती, अमूलच्या प्रॉडक्टवर, तिथे झालं. किंवा बाकीही ज्या वेळेला एखादी ह्या पद्धतीची गोष्ट तुमच्या ऐकिवात येते तर त्याच्या पाठीमागे आता कुठे ना कुठे तुम्हाला फूड सेफ्टी दिसते. त्या पाठीमागचं कारण आहे की संस्था स्थापन झाल्याच्या नंतर पहिला काही काळ तो बनणे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये लागला. माझा एक मित्र आपल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आहे, FCIमध्ये आहे. तो सध्या डेप्युटेशनला FSSAIला आहे. 5 वर्षाचं डेप्युटेशन आहे ॲज अ डेप्युटी डायरेक्टर. तर बऱ्यापैकी यातल्या इनपुट्स घेताना मला त्याची मदत घ्यावी लागली आणि चांगले इनपुट्स मिळाल्यानंतर आज तो वाला पार्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला टिपिकली माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं तुम्ही सगळ्या गोष्टी वाचू शकतात, पण सोबत जो त्यातला महत्त्वाचा पार्ट तुम्ही बोल्ड करून ठेवलेला आहे, हायलाईट करून ठेवलेला आहे. ॲप्लिकेशन 8 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर जी पहिली CBT-1 आहे ती CBT-1 आणि त्याच्या टेंटेटिव्ह डेट्स ते दिलेल्या नाही आहेत, पण बऱ्यापैकी लवकरात लवकर होईल. त्या पाठीमागचं कारण आहे की एक्झाम जी आहे ती TCSकडेच असल्यामुळं त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊन जाईल. लवकरात लवकर एक्झाम होईल आणि ट्रान्सपरंट पद्धतीने एक्झाम होईल. आता एक्झामच्या डेट्स पुढे आलेल्या आहेत. फक्त ॲप्लिकेशनची लास्ट डेट 7 नोव्हेंबर अशी दिलेली आहे. पुढे बघा, हेल्थ फॅसिलिटीसाठी त्यांनी पुढे ईमेल ID जे आहेत मला असं वाटतं ते द्यायचे विसरलेले आहेत. तर ईमेल ID त्यांनी दिलाच नाही, ईमेल ID फक्त ब्लँक सोडलेला आहे. पुढे पोस्टचे डिटेल्स बघा.
पोस्टचे डिटेल बघा, त्यापैकी फूड ॲनालिस्टची पोस्ट जी आहे ही सेंट्रल, ज्याला आपण IDA आणि CDA, तुम्हाला माहिती असेल IDA आहे इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स, CDA आहे सेंट्रल डिअरनेस अलाउन्स. तर बाकी जितक्या काही सरकारी कंपन्या आहेत, ज्याला आपण CPSE म्हणतो, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, त्या IDA मध्ये येतात. पण ही ऑर्गनायझेशन CDA मध्ये येते, सेंट्रल डिअरनेस अलाउन्समध्ये, ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही हे पाहिलं असेल ना की 7 CPC नुसार, सेंट्रल पे कमिशननुसार ही लेवल 10, लेवल 7 या पद्धतीने लेवल 6, लेवल 4 पर्यंतच्या पोस्ट आहेत. यांच्या ॲक्च्युअल पगारी किती असतील तर एंट्री लेवलची मला असं वाटतं सरकारी नोकरी, एंट्री लेवलची केंद्र शासनाची सरकारी नोकरी जी ही माझ्या अंदाजाने 30-35 हजाराची असते. एंट्री लेवल म्हणतोय मी, ह्या नाही, यात तुम्ही तुमच्याही हिशोबाने चेक करू शकता की सेंट्रल पे CPC नुसार ही लेवल 10, लेवल 7 यांच्या पगारी किती असतील. तर पगारी जे आहेत इथं काहीच कमी नाही आहे. मोठ्या पोस्ट असल्यामुळं निश्चितच ह्यातला जो पगार आहे तो खूप चांगला आहे. आता नंबर ऑफ वेकन्सीज बघा, ह्या फूड ॲनालिस्टच्या 4 वेकन्सीज आहेत, टेक्निकल ऑफिसरच्या 125 आहेत, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसरच्या 37 आहेत. आता खाली असिस्टंट मॅनेजर IT 4, असिस्टंट मॅनेजर जे आहेत हे बाकी 2 आणि 2, असिस्टंटचे आहेत 33, हिंदी ट्रान्सलेटरच्या 1, पर्सनल असिस्टंटचे 19, IT असिस्टंटच्या 3, ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1च्या 3, अशा एकूण 233 वेकन्सीज आहेत. त्यापैकी माझं जे लक्ष असणार आहे ते फ्रेशर्ससाठी ज्या जागा आहेत त्याच्यावर असणार आहे. तर त्यातल्या मी जास्त फोकस करेल बघा टेक्निकल ऑफिसरवर, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसरवर, कारण की जागासुद्धा 125 आणि 37 आहेत. त्यानंतर असिस्टंटचे 33 आहेत, त्याच्यानंतर पर्सनल असिस्टंटचे 19 आहेत. तर मी असिस्टंट, पर्सनल असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर आणि सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर अशा या जागांवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायला सांगत असताना बाकीसुद्धा आहेत, बाकीसुद्धा ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. पण त्याचं थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा ते वाचावं लागेल. सिलेबस वगैरे सगळा पार्ट मी आणलेला आहे. इनफॅक्ट मला व्हिडिओ बनवण्याला लेट होण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हालाही माहिती आहे की FSSAIच्या वेबसाईटवर त्यांनी दिलं होतं की सिलेबसचा पार्ट हा जॉब्स नावाच्या सेगमेंटमध्ये आहे. तर जॉब्स नावाचं सेगमेंट पहिले 2-3 दिवस उघडतच नव्हतं. त्याच्यामध्ये सिलेबसच नाही तर व्हिडिओ कुठून बनवू आणि काय सांगू मुलांना की सिलेबस काय असेल, कसा असेल, कोणत्या पद्धतीनं असेल. त्यामुळं 2-3 दिवस वाट पाहिली, ते होतच नव्हतं. मग मी त्याला फोन केला आणि फोन करून सिलेबसचा हा जो पार्ट आहे तो मागून घेतलेला आहे. आता सध्याला वेबसाईट ओपन होत असेल तर फूड सेफ्टी स्टँडर्डच्या वेबसाईटवर जॉब्स नावाच्या सेगमेंटमध्ये हा सिलेबस तुम्हाला मिळून जाईल. बघा, कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर मल्टिपल पोस्ट would be required to indicate their priority for joining the post in the case of selection of more than one post. म्हणजे ज्यांना मल्टिपल पोस्टला अप्लाय करायचं आहे, येस तुम्ही मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकतात. फक्त तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर त्यातली पहिली कोणती पोस्ट पाहिजे, दुसरी कोणती पाहिजे, तिसरी कोणती पाहिजे, चौथी कोणती पाहिजे, ह्या पद्धतीने त्याने सांगितलं आहे. तुम्ही जशी प्रायोरिटी द्याल त्या प्रायोरिटीनं सिलेक्शन होईल, नंतर ती प्रायोरिटी चेंज करता येणार नाही. अर्थात मल्टिपल पोस्टला तुम्ही इलिजिबल आहात, फक्त तुम्हाला फॉर्म भरताना त्या पद्धतीने दाखवावं लागेल. पुढे OBC कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे, EWसाठी दिलेलं आहे, दोन्हीसुद्धा वाचून घ्यायचं आणि आपापले नवीन सर्टिफिकेट या फायनान्शियल इयरचे आपल्याला तयार ठेवायचे आहेत. जनरल आणि OBCसाठी फीस थोडीशी जास्त आहे, 1,500 फीस आहे एक्झामची. नंतर SC, ST, EWS, विमेन, ऑल विमेन बरं का, एक्स सर्व्हिसमॅन या सगळ्यांसाठी 500 रुपये फीस आहे. या पद्धतीनं 1,500 आणि 500 फीस थोडी हायर साईडला आहे. त्यानंतर candidates applying for multiple post would be required to register separately for each post. प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन लागेल, हे सुद्धा सोबत सांगितलेलं आहे. अजून पुढे बघा, त्यातला जो काही महत्त्वाचा पार्ट आहे, एक्झाम कोणत्या पद्धतीने होणार आहे. तर पहिली फूड ॲनालिस्टची पोस्ट, त्याच्यावर मी जास्त जात नाही, 85% रिटर्न आणि 15% इंटरव्ह्यू असं दिलेलं आहे. जेवढ्या राहिलेल्या पोस्ट आहेत बघा, आपल्याला टेक्निकल ऑफिसरची पोस्ट असेल, त्यानंतर सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसरची असेल. ह्या 2 महत्त्वाच्या आपल्या, कारण की त्यामध्ये जागा जास्त आहेत. यांना CBT 1चं वेटेज 50% आणि CBT 2चं वेटेज 50%, ह्या पद्धतीने. मागच्या वर्षी फक्त CBT एकदाच झाली होती, नंतरची डिस्क्रिप्टिव्ह होती. यावेळेला तो चेंज होऊन दोन्हीसुद्धा कम्प्युटर बेस्ड टेस्ट ठेवल्या त्यांनी, CBT 1 आणि CBT 2, दोघांचं वेटेज 50-50% असेल. आणि ज्या पोस्टसाठी मी खाली म्हणतोय असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट, यात नॉन टेक्निकल पोस्ट आहेत, त्यांना फक्त एकाच एक्झामच्या माध्यमातून फायनल सिलेक्शन आहे. एकच एक्झाम द्या आणि फायनल सिलेक्शन, एक्झाम आणि DV, दॅट्स इट. पर्सनल असिस्टंट आणि असिस्टंटला एक परीक्षा आणि DV, एवढंच काम आहे. तर या पद्धतीने होईल. त्यानंतर पहिल्या ह्या वरच्या ज्या पोस्ट आहेत, ह्या वरच्या पोस्टसाठी
पहिल्या स्टेपहून दुसऱ्या स्टेपवर येण्यासाठी 1:20च्या रेशोमध्ये मुलं घेणार आहेत. जे विद्यार्थी ह्या पोस्टला एलिजिबल आहेत, वरच्या आणि वरच्या पोस्ट आस्पायर करतायत ह्या, त्यांना सांगतोय 1:20 हा मोठा रेशो आहे. 1:20 हा मोठा रेशो आहे. त्यामुळं तुमच्या ॲटलिस्ट CBT 1 सिलेक्शनचे चान्सेस खूप चांगले होऊन जातात 1:20 असल्यामुळं. पाठीमागे मी जेवढ्या काही एक्झाम्समध्ये डील करतो त्या एक्झाम्सबद्दल सांगायचं झालं तर बँकिंग इन्शुरन्सच्या जितक्या काही एक्झाम्स आहेत त्या बँकिंगच्या एक्झाम्स त्या 1:10मध्ये घेतात, प्रीपासून मेन्सपर्यंत. मी LICची एक्झाम बघितली, LIC असिस्टंट, ती 1:20मध्ये घेते. त्याच्यानंतर रेल्वेचे एक्झाम्स असतील त्या 1:20मध्ये घेतात. SSCची एक्झाम शक्यतो मला असं वाटतं 1:10मध्ये घेत असतील. तर ह्या पद्धतीनं 1:20मध्ये आलं म्हणजे आपल्याला मेन्स देण्याची एक ऑपॉर्च्युनिटी त्या निमित्तानं तुमच्या समोर येते. त्याच्यामुळं 1:20 ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष पाहिजे. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी 1:5 या रेशोमध्ये असेल. त्यानंतर काही ज्या पोस्ट आहेत जिथं शॉर्ट हँड किंवा टायपिंग लागतं ती टेस्ट स्वतः घेणार आहेत, त्यासाठी 1:10मध्ये ते घेतील. ठीक आहे, त्यासाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार नाही आहे. पुढे बघा, इथून महत्त्वाचा पार्ट अजून बघितला तर फिजिकली चॅलेंज विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी कोणकोणत्या पोस्टसाठी कोण एलिजिबल आहेत. फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या पोस्टसाठी कोण एलिजिबल आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. रिलॅक्सेशन नेहमीसारखं एज लिमिटमध्ये जे आहे ते 5 वर्ष आहे. SC कॅटेगरी, SC आणि ST 5 वर्ष, OBC हे आहेत 3 वर्ष. बाकी एज लिमिटचा पार्ट वरती दिलेला आहे, मी तो माझ्याकडून तो मिस आउट झाला. त्या टेबलमध्ये बघून घ्या, टेबलमध्ये प्रत्येक पोस्टची एज लिमिट दिलेली आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट आपण पाहिलं की त्यामध्ये येतं बघा प्रत्येकाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. बघा, मी या पहिली पोस्ट जी आहे फूड ॲनालिस्टची, ह्याच्यामध्ये जास्त येत नाही. त्या पाठीमागचं कारण त्यांना 3 वर्षाचा अनुभव पाहिजे ॲनालिसिस ऑफ फूड. जे विद्यार्थी त्याला एलिजिबल आहेत त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित पाहावं. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की या पहिल्या पोस्टसाठी हॅज बीन डिक्लेअर्ड क्वालिफाईड फॉर अपॉइंटमेंट ॲज अ फूड ॲनालिस्ट बाय बोर्ड अपॉइंटेड अँड नोटिफाईड बाय द ऑथॉरिटी. या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. हां, आपला जास्त इंटरेस्टेड बघा ह्या पोस्टमध्ये टेक्निकल ऑफिसर. लक्ष द्या, टेक्निकल ऑफिसरला काय काय लागेल. MSc लागेल केमिस्ट्रीमध्ये, बायोकेमिस्ट्रीमध्ये, फूड टेक्नॉलॉजीमध्ये, फूड सायन्समध्ये, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड अँड न्यूट्रिशन, एडिबल ऑइल टेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी और ॲग्रिकल्चरसुद्धा चालेल. MSc ॲग्रीसुद्धा चालेल, हॉर्टीसुद्धा चालेल. आता ह्या ठिकाणी इक्विव्हॅलंटवाला पार्ट मला असं वाटत नाही. नाही तर कसं होतं IBPSच्या ॲडमध्ये कसं असतं की तुम्हाला ॲग्रिकल्चर स्टुडंट अँड इक्विव्हॅलंट म्हणलं की त्यात ॲग्रीबायोटेक येतं, फूडटेक येतं. याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं असल्यामुळे तो पार्ट आला पाहिजे. तर तुमचा MSc ॲग्री चालेल, MSc हॉर्टी चालेल. या पद्धतीनं बाकी सगळा जो पार्ट आहे तो त्यामध्ये चालूच जाईल. आता समजा हे नसेल MSc बरं का, ग्रॅज्युएशन नाही, दुसरा पार्ट हे नसेल तर PG डिप्लोमा पाहिजे 1 वर्षाचा. कशामध्ये? फूड सेफ्टी, फूड सायन्स, फूड प्रोसेसिंग, क्वालिटी अश्युरन्स. त्यानंतर बाकी सगळा पार्ट त्यामध्ये दिलेला तर वाचून घ्या. ठीक आहे. आता किंवा त्याच्यामध्ये दिलेलं बघा BE और BTech इन फूडटेक. सांगण्याचा मुद्दा, फूडटेकमध्ये PG नसेल तरी चालेल, BE किंवा BTech. आपल्याकडे जास्त करून BTech फूडटेक आहे, तर BTech फूडटेक तुमचं चालून जाईल. त्यानंतर BE और BTech इन बायोटेक्नॉलॉजी चालेल, ऑइल टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग हा वाला पार्ट चालून जाईल. डिझायरेबल जे म्हणलेलं आहे ना ते पाहिजेच असं नाही. डिझायरेबल जे म्हणलेलं आहे बघा, एखाद्या वेळेस आपण पहिल्यांदा एखाद्या वेळेस ज्यावेळेस तुमच्या अरेंज मॅरेजचा विचार येतो ते आल्याच्यानंतर माणसाच्या 1000 एक्सपेक्टेशन्स असतात, ते सगळे डिझायरेबल असतात. 1, 2, 3, 4 ठिकाणी बघितल्यानंतर ज्यावेळेस मुलाला रिजेक्शन येतं त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली तो डिझायरेबलचा पार्ट कमी करतो. म्हणजे असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं ह्या पद्धतीनं. त्यामुळं हा डिझायरेबलच्या पार्टकडे तुम्ही बघून नेग्लेक्ट केलं तरी चालून जाईल. तर या ठिकाणी BTech फूडटेक पण चालेल आणि MSc ॲग्री पण चालेल पहिल्या पोस्टसाठी. पुढे येतो सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर आणि MSc केमिस्ट्री वगैरे सगळं चालतं बरं का त्यासाठी. आता सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर जो आहे त्याला डिग्री इन फूडटेक और डेअरीटेक और बायोटेक और ऑइल टेक्नॉलॉजी और ॲग्रिकल्चर सायन्स. येस, BSc ॲग्रीसुद्धा या पोस्टला चालेल. वरच्याला MSc ॲग्री चालेल, पण खालच्याला BSc ॲग्री पण चालेल, फूडटेक पण चालेल, डेअरीटेक, बायोटेक सगळं चालेल. त्यानंतर ह्याला इक्विव्हॅलंट असेल तर तो सुद्धा पार्ट चालेल असं म्हणता येते. येतं ह्या केस एनी अदर इक्विव्हॅलंट हा सुद्धा पार्ट चालून जाईल. तर ह्यामध्ये इथे इक्विव्हॅलंट चालतं, वरती ॲज काही पार्ट मला सापडला नाही. त्यानंतर डिझायरेबल गेटचा स्कोअर सांगितलं तो नसला तरी चालतो. थर्ड आहे, चौथा आहे बघा असिस्टंटचा पार्ट. असिस्टंटमध्ये फक्त ग्रॅज्युएट पास, फक्त ग्रॅज्युएट पास. ज्युनियर असिस्टंटला फक्त 12वी पास, ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1ला. त्यानंतर हिंदी ट्रान्सलेटरसाठी दिलेला आहे तो वाला पार्ट सोडतो.
पर्सनल असिस्टंटसाठी बॅचलर्स डिग्री पाहिजे त्यांना, आणि त्याच्यामध्ये त्यांची ती टेस्ट घेतील, ती टेस्ट ते पास होतील. बाकी त्यांना काही सर्टिफिकेशन लागत नाही बरं का. म्हणजे जर तुम्हाला ह्या पर्सनल असिस्टंटसाठी शॉर्ट हँड किंवा हे बाकी असेल तर ते स्वतः एक्झाम घेतील, त्यासाठी कसलं सर्टिफिकेट मागत नाही. असिस्टंट मॅनेजर IT त्यासाठी दिलेल्या जागा कमी असल्यामुळे मी इथे थोडंसं पुढे होतो. IT असिस्टंट वाचून घ्या, जागा कमी आहेत. असिस्टंट मॅनेजर त्याबद्दल सुद्धा दिलेलं आहे की PG किंवा डिप्लोमा पाहिजे, जर्नलिझम, मास कॉम, पब्लिक रिलेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे, किंवा सोशल वर्क, सायकोलॉजी ह्याबद्दलही दिलेलं आहे. ह्या सगळ्या पोस्ट आहेत बघा. त्याच्यानंतर जे विद्यार्थी सध्याला पब्लिक सेक्टर बँकमध्ये किंवा इन्शुरन्समध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहेत, त्याच्यामध्ये काम करत आहेत, द ॲप्लिकंट वर्किंग इन पब्लिक सेक्टर बँक, इन्शुरन्स कंपनी, प्रायव्हेट सेक्टर शुड इंडिकेट देअर टोटल कॉस्ट टू कंपनी. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे लोक सध्या काम करत आहेत ना, त्यांनी लिहा तिथं की तुमचा कॉस्ट टू कंपनी CTC किती आहे ते, ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे. एक्झामचे सेंटर्स दिलेले आहेत. एक्झामचे सेंटर मी निवडून घेतले. महाराष्ट्रातले अमरावती आहे, औरंगाबाद आहे. तिथून पुढे जेवढे सापडले तेवढे देत बरं का मी. कोल्हापूर आहे, लातूर आहे, त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे ह्या ठिकाणी आहे. एखाद दुसरा सेंटर राहिला असेल तर तेवढं फक्त बघून घ्या तुम्ही. मेनसाठीचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रात फक्त मुंबई आहे. सिलेबस जो आहे बस याच्यामुळेच मला थांबलं होतं. सिलेबस त्यांनी इथं दिला होता पण तो पुढे सापडत नव्हता. नंतर मी तो सिलेबस सापडून घेतलेला आहे. त्यानंतर जो काही महत्त्वाचा पार्ट आहे तो तुम्ही DVच्या वेळेस किंवा तुमच्या इंटरव्ह्यूच्या स्टेजला काय काय न्यायचं आहे ते त्यांनी सांगितलं. सगळ्या पोस्टला इंटरव्ह्यू नाही आहेत त्यांचे तसे, तर काय काय न्यायचं आहे त्याबद्दल सांगितलेलं. इंटरव्ह्यू फक्त मला असं वाटतं पहिली जी पोस्ट आहे ज्याला अनुभव पाहिजे त्यालाच आहे. बाकी सगळीकडे CBT 1, CBT 2 किंवा एका CBTमधून एक्झाममधून होतं. हे एवढे तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. पुढे आपण बघितलं इथून या पद्धतीनं की काय महत्त्वाचा त्यातला तुम्हाला जे काही सर्टिफिकेट बघा, तुम्हाला SC, ST, OBC, EWS ह्या कशाचंही बेनिफिट घ्यायचं आहे घ्या. फक्त ॲप्लिकेशनच्या लास्ट दिवसाच्या आधी ते सर्टिफिकेट तयार ठेवा. ॲप्लिकेशनची लास्ट डेट मला वाटतं 7 नोव्हेंबर आहे. 7 नोव्हेंबरच्या आधी हे सर्टिफिकेट तुम्हाला तयार ठेवायचे. अजून आपण जर पाहिलं यामध्ये आता खाली सगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट आहे, तरी पण काही मिस होऊ नये. महत्त्वाचा पार्ट मी सगळे पाहिलेले आहेत, पण कोणताही पार्ट मिस होऊ नये म्हणून आपण हळूहळू ह्या पद्धतीने पुढे जाऊयात. भरपूर सर्टिफिकेट त्यांनी दिले. ते आपले EWSचा फॉर्मॅट, OBCचा फॉर्मॅट, फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांचा फॉर्मॅट, एक्स सर्व्हिसमॅनचा फॉर्मॅट, हे सगळे फॉर्मॅट जे ते 1 by 1 त्यांनी दिलेले असतात. यात काही फक्त मिस आउट होऊ नये या हिशोबानं प्रयत्न आहे. चला अजून नाही, बाकी सगळे हेच सर्टिफिकेटच आहेत, काहीच नाही आहे. असो, आता इथून आल्याच्यानंतर पुढे बघा तुम्ही सिलेबसवर या. हा सिलेबसचा पार्ट. सिलेबसमध्ये एक पोस्ट आहेत, ते एक पोस्टच्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवतो. पहिले असिस्टंट डायरेक्टर, जे आपल्या असिस्टंट डायरेक्टर, टेक्निकल ऑफिसर आणि सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर. पहिल्यांदा ह्या दोन्ही पोस्टला टेक्निकल ऑफिसर आणि सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसरला FT नव्हतं. आता FT ॲड केलेलं आहे. ॲप्टिट्यूडचं वेटेज आहे बघा 25% आणि टेक्निकलचं वेटेज आहे 75%. सिलेबस एकदम व्यवस्थित दिलेला आहे टेक्निकलचा आणि सेंट्रल फूडचा. हा सिलेबस प्रत्येकाने आपापल्या हिशोबानं बघून घ्यायचा आहे. कोणत्या कशावर किती प्रश्न आहेत ते पण दिलेलं आहे. म्हणजे जनरल इंटेलिजन्स, रिझनिंगवर 5 क्वेश्चन दिले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर कशावर जनरल अवेअरनेस 5 क्वेश्चन, इंग्लिशवर 5 क्वेश्चन, कम्प्युटर लिटरसी 10 क्वेश्चन. त्यानंतर पार्ट बीमध्ये जे तुमचं फंक्शनल नॉलेज आहे त्याच्याबद्दलचे वेगळे ॲक्ट्स काय काय आहेत त्याबद्दलचा सगळा पार्ट ह्यामध्ये दिलेला आहे. पुढची पोस्ट आहे असिस्टंट डायरेक्टर अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, जी ह्या एक्झाममध्ये नाही आहे पण सगळ्या एक्झामसाठीचं तिथं दिलेलं आहे बघा. सगळ्या एक्झामसाठीचा पार्ट दिलेला आहे. त्यांचासुद्धा सिलेबस जो आहे तो ह्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर IT अँड IT असिस्टंट, जागा कमी असल्यामुळे मी थोडंसं पुढे येतो. तिथून पुढे आपण पाहिलं असिस्टंट अँड ज्युनियर असिस्टंट. हा सिलेबस बघा. याच्यात फक्त FT असेल, बाकी काहीच नाही आहे. 100 मार्काचा पेपर असेल, एकच पेपर असेल 2 तासाचा. 4 मार्क एका प्रश्नाला असतील आणि नेगेटिव्ह जे ते 1 मायनस होऊन जाईल. सेक्शनल कट ऑफबद्दल काही लिहिलेलं नाही आहे. शक्यतो नसावा असं मला वाटतं. सेक्शनल कट ऑफ नसावा असं वाटतं. रिजनिंग 20 मार्काला, क्वांट 20 मार्काला, इंग्लिश 15 मार्काला, GA 25 मार्काला, कम्प्युटर 10 मार्काला आणि फूड सेफ्टीचे रूल्स हे 10 मार्काला. मला फक्त त्यावेळेस आठवण करून द्या, ज्यावेळेला तुमची एक्झाम असेल फूड सेफ्टीबद्दल हा जितका काही पार्ट आहे याबद्दलचे चांगले 4 ते 5 लेक्चर मी आपल्या बॅचेसमध्ये निखिल सरांना घ्यायला लावतो. कारण की वरचा सगळा पार्ट तुमचा झालेला आहे इथपर्यंतचा. कम्प्युटर झाला आहे, GA झालं आहे, हा सगळा पार्ट याच्यामध्ये झालेला आहे. फक्त ज्या वेळेला आठवण मला करून द्या, मी हा सुद्धा पार्ट तुमचा कंप्लीट करून घेतो. शेवटचा एवढा राहिलेला. त्यानंतर
पर्सनल असिस्टंटचा जो पार्ट आहे बघा, पुन्हा तोच सिलेबस पर्सनल असिस्टंटचा, बऱ्यापैकी काही चेंजेस नाही आहेत. तर ह्या पद्धतीनं आहे. बाकी स्टेनोग्राफीची स्किल टेस्ट ते स्वतः घेणार आहेत, ज्यांना स्टेनोग्राफीच्या एक्झाम याला ॲड करायचं आहे. हिंदी ट्रान्सलेटरबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरची पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर. ठीक आहे, त्या एक्झामबद्दल मला त्या पोस्टबद्दल जास्त बोलायचं नाही, कारण की त्याच्या वेकन्सीज कमी आहेत. तर हा झाला पहिला टप्पा, ज्याच्यामध्ये आपण ॲडव्हर्टिजमेंट वाचली. हे दोन्ही पण PDF जे आहेत हे ऑलरेडी ABD संकल्पला अवेलेबल आहेत. सिलेबसचा पार्ट मी आज अर्थात 6 ऑक्टोबरला टाकून देतो. म्हणजे तुम्हाला नंतर व्हिडिओ जरी तुम्ही नंतर पाहत असाल, ABD संकल्प 6 ऑक्टोबरला तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ही PDF मिळून जाईल. आता इथून दुसऱ्या टप्प्यावर येऊयात आपण. तो दुसरा टप्पा आहे, त्यामध्ये बघा सर हे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी काय की एखाद्या गोष्टीची किंमत समजायला माणसाला वेळ लागते. मी आधीच सांगितलं की ज्या युनिक जॉबसाठी तुम्ही पाहतायत, ज्याच्यामध्ये RBI येते, ज्याच्यामध्ये NABARD येते, ज्याच्यामध्ये ECGC येते, एक्झिम येते, SEBI येते, IRDA येते, अशाच एक युनिक जॉबपैकी हा आहे, ज्यामध्ये हेडक्वार्टर दिल्लीला आहे. सध्या 6 रिजनल ऑफिसेस आहेत, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, कोलकाता, कोचीन आणि चेन्नई. 14 रेफरल लॅबोरेटरी आहेत आणि 72 ठिकाणी राज्यांमध्ये आणि युनियन टेरिटरीजला त्यांच्या स्वतःच्या लॅबोरेटरी आहे आणि काही असोसिएटेड लॅबोरेटरीज आहेत टेस्टिंगसाठी. अजून आपण बघितलं याच्यामध्ये प्रायव्हेटाईज होईल का? शक्यच नाही. प्रायव्हेटाईज होईल का? शक्यच नाही. हा वाला पार्ट गव्हर्नमेंट अशा रेग्युलेशनवाल्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्वतःकडे ठेवते. प्रायव्हेटाईज होण्याचे 0% चान्सेस आहेत, होऊ शकत नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये पगाराचा जो पॅटर्न आहे तो बाकी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला हा असतो, पण यांना टिपिकली सेंट्रलचा जास्त वाला पगार आहे. सेंट्रल डिअरनेस अलाउन्स यांना लागू आहे. पुढची गोष्ट, यांची प्रमोशन पॉलिसी इमिजिएट सांगू शकत नाही. त्या पाठीमागचं कारण आहे की आत्ता संस्था तयार झालेली आहे, संस्थेचे नियम आत्ता बनत आहेत, रिक्रुटमेंट रूल्स आत्ता बनत आहेत. तर त्यामुळं प्रमोशन पॉलिसी कशी असेल, पण त्यांचं असं म्हणणं आहे, काल मित्राला बोललो होतो, त्याचं असं म्हणणं आहे की आत्ता संस्था चालू झालेली आहे. तर त्यामुळं सध्याला आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला पटापट पुढे जाण्यासाठी चांगला स्कोप असणार आहे, जेव्हापर्यंत या सिस्टममध्ये लोक येत राहतील तेव्हापर्यंत. त्यानंतर एक्झाममध्ये पॅटर्नमध्ये काही चेंज आहे का? हो, याच्या आधी फक्त एकच CBT व्हायची, यावेळेला दोन्ही CBT आहेत. आणि ज्या टेक्निकल पोस्टला आहेत त्यांना पहिल्यांदा ॲप्टिट्यूड नव्हतंच, आता सध्याला 25% तरी ॲप्टिट्यूड त्यांनी टाकलेला आहे. पुढे एक्झाममध्ये ट्रान्सपरन्सी असेल का? तर एक्झाममध्ये बिलकुल ट्रान्सपरन्सी असेल, कारण की एक्झाम ही जी आहे ती TCSकडे आहे. आणि ह्या पोस्टला पॉवर किती आहे? तर त्याचं सांगणं होतं प्रचंड पॉवर्स आहेत. आपण त्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये, कारण की खूप लोकांची इच्छा ऐकण्याची कधी मधून तीच असते की काही पैसे खाता येतात का म्हणून, ह्या हिशोबानं असते. पण तिथे बऱ्यापैकी काम आता ऑनलाईन होतं आहे आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याचं काम जे हे फूड सेफ्टी स्टँडर्डच्या माध्यमातून होतं आहे. पण बाकी फूड सेफ्टी सध्याला तुम्ही पाहिलं असेल, मी जेवढ्या काही केसेस तुम्हाला सांगितल्या, बीट नेस, ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे नावंसुद्धा मी इथे लिहिले होते. HUL आहे, ITC आहे, पतंजली आहे, नेस्ले आहे, ब्रिटानिया आहे, मारिको आहे. आता हळूहळू आपले खाण्यापिण्याचे प्रकार जे आहेत ते बदललेले आहेत. आपण बऱ्यापैकी पॅक फूड जे आहेत ते त्याच्या पाठीमागे लागलो आहेत, म्हणजे मॅगी असेल किंवा वेगवेगळे सूप असतील, या सगळ्यांच्या पाठीमागे लागलेलं आहे. तर जसं त्याच्यावरचा आपला डिपेंडन्स वाढतोय, बिलकुल त्या पद्धतीनं फूड सेफ्टीचं महत्त्वसुद्धा तेवढंच वाढतं आहे. म्हणजे याआधी त्यांनी सांगितलं की आम्ही फूड सेफ्टीचा लोगोसुद्धा त्याच्यावर यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत नव्हतो, पण आता आम्ही त्या गोष्टीसाठी चांगला प्रयत्न करतो आहे. आणि आता हळूहळू सिस्टम बसल्याच्यानंतर आता हे रेड्स आणि बाकी सगळे प्रकार जे ते आमच्याकडून चालू झालेले आहेत. त्यानंतर स्टेट आणि सेंट्रलच्या याच्यामध्ये फरक काय, की सेंट्रल सेफ्टी ऑफिसर इन फूड स्टेटमध्ये फरक काय? स्टेटकडे जितक्या काही संस्था येतात ज्या 20 कोटी किंवा 20 कोटीच्या पेक्षा कमी ज्यांचा रेव्हेन्यू असतो त्या सगळ्या स्टेटकडे असतात. 20 कोटीपेक्षा कमी. सेंट्रलकडे 20 कोटीपेक्षा जास्त प्लस 20 कोटीपेक्षा जास्त सगळेच प्लस अशा 20 कोटीच्या आतल्या ज्या एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहेत, 20 कोटीच्या आतल्या ज्या एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहेत त्या एक्सपोर्ट इम्पोर्टमधल्या सगळ्याच प्लस 20 कोटीच्या वरच्या सगळ्या, अशा सगळ्या ऑर्गनायझेशन किंवा अशा सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या फूड सेफ्टी म्हणजे सेंट्रल फूड सेफ्टीच्या अंडर येतात. 20 कोटीच्या आतल्या ह्या स्टेटच्या मध्ये येतात सांगितलं. चला, मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, करू शकतात. फायनल इयर इलिजिबल अप्लाय करता येईल का? त्यांनी कट ऑफ डेट दिलेली, कट ऑफ डेटच्या हिशोबाने तेव्हापर्यंत ग्रॅज्युएशन होत असेल तर ठीक आहे, नाही तर नाही. ग्रॅज्युएशन किंवा PG, ज्या पोस्टला PG लागते ते. आपल्या रेग्युलर बॅचेसने सिलेबस पूर्ण होईल का? 101% होईल. ज्या कोणत्या बॅचेस तुमच्या चालू आहेत, बीट संपूर्ण बॅचेस किंवा निंजा बॅचेस, त्याच्यामध्ये तुमचा सिलेबस 101% व्यवस्थित पूर्ण होईल. त्याच्यामध्ये एकच पार्ट एका सिलेबसमध्ये
फूड सेफ्टीचे रूल्स आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल राहिलेलं आहे. त्याच्याबद्दलचे एक 3-4 लेक्चर मी निखिल सरांना सांगेल. पाठीमागे DFCCILच्या जागा निघाल्या होत्या तेव्हाच निखिल सरांनी रेल्वे आणि रेल्वेच्या हिस्ट्रीबद्दल काही पार्ट होता ते लेक्चर घेतले होते. तर हा सुद्धा पार्ट आपण त्यांना सांगून देऊयात, सो दॅट जे विद्यार्थी अप्लाय करतात त्यांना त्याची तेवढी अडचण येणार. तुम्ही बाकी सगळ्या विषयांचा अभ्यास करा. फूड सेफ्टीचे जो सिलेबस दिलेला आहे त्याच्याबद्दलचे लेक्चर मला फक्त ज्यावेळेला तुमचं हॉल तिकीट येईल त्यावेळेला सांगा, त्यावेळेला मी तुमच्या बॅचेसमध्ये ते लेक्चर लावून देतो. तर हा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो याबद्दलचा होता. बस एवढीच माहिती मला ह्या एक्झामबद्दल द्यायची होती. माहिती काढण्यासाठी वगैरे वेळ लागतो, त्या गोष्टीसाठी बऱ्यापैकी मेहनत लागते. होपफुली यातली माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल, यात काही नवीन गोष्टी ॲप्लिकेशन करण्याच्या आधी कळाल्या असतील, वाटल्या असतील की हो हे महत्त्वाचं होतं ऐकणं, किंवा यातल्या ह्या गोष्टी होत्या ज्या गोष्टींच्या बेसिसवर मी ठरवलं की हो मला अप्लाय करायचं आहे किंवा अप्लाय करायचं आहे. जर असं काही असेल तर निश्चित तुमच्या साईडनं एक लाईक अपेक्षित आहे, ते तुम्ही केला पाहिजे. आणि बाकी अशाच पद्धतीने मला असं वाटतं एक्झामबद्दलची डेट, एक्झामच्या डेट्स आणि बाकी या एक्झामसाठीच्या जसे माझ्याकडे अपडेट येईल त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खूप खूप धन्यवाद.